हां बोल ना. संपत आलं आता, म्हणजे ग्रुप फोटो काढतोय, अजून बाईट बाकी आहे. बोल ना. मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणेकर असलेले श्री एकनाथ शिंदे साहेबांची एक संकल्पना होती की प्रत्येक शाळेमध्ये मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांनी जावं आणि आज पहिला दिवस जो शाळेचा आहे त्या पहिल्या दिवसाचा एक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एक प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घ्यावा आणि त्या माध्यमातून शाळा क्रमांक 44 या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आलेलो आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं दिले, वह्या दिल्या, चॉकलेट्स त्यांना दिले आणि हा एक प्रवेशोत्सवाचा जो आनंद आहे तो साजरा केला. आमच्या शिक्षक वर्गाने हे जे 2 पहिलीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेतले आणि ते ठसे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सातत्यानं एक पहिल्या दिवसाची आठवण करून देणार आहे. त्यामुळे हा उपक्रम जो आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्ही ठेवलेला आहे. सगळीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री फिरत आहेत आणि आमच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा एक दिवस आहे. कारण पहिला दिवस आनंदाचा असतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. त्या दिवशी जर आम्ही गेलो तर त्यांनाही आठवत राहील की आमच्या आयुष्यामध्ये जो पहिला दिवस आमच्या शाळेचा होता त्या दिवशी मंत्री उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातला हा अतिशय चांगला प्रसंग ठरू शकतो. या शाळेचं आणि आमचं तर भावनिक नातं आहे, कारण आम्ही लहानपणापासून ही शाळा बघत आलेलो आहे. या शाळेतले असंख्य विद्यार्थी आज मोठमोठ्या स्तरावर काम करत आहेत. काही चांगले नामांकित राजकीय नेते झालेत, काही डॉक्टर झालेत, काही वकील झाले, काही इंजिनियर झालेत. त्यामुळे ही शाळा आमच्या दृष्टीनं वर्तकनगरची फार महत्त्वाची आहे. मी माझ्या सगळ्या शिक्षक वर्गाचं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम, चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी ह्या ठिकाणी राबवला. धन्यवाद. सर, काल बालपूरमध्ये एक खाजगी शाळा आहे, त्यांनी मराठीला 3rd दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेला अशा प्रकारे राज्य शासनाची स्पष्टपणे भूमिका आहे की मराठीला प्राधान्य द्यायचं आणि मराठी ही आमची राजभाषा आहे. मराठी हा आमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि अशा पद्धतीने कुठली इंग्रजी माध्यमाची शाळा जर मराठीला द्वितीय, तृतीय क्रमांक देत असेल तर त्याच्या विरोधात फक्त मनसे नाही, शिवसेनेने सुद्धा आंदोलनाची भूमिका स्वीकारली पाहिजे. कारण शिवसेनेचा मुळात जन्मच हा मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेच्या विस्तारासाठी झालेला आहे. परिवहन मंत्री म्हणून सर्वप्रथम या खात्याचं मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ज्या काही ट्रकवर हिंदी भाषेमध्ये काही सुविचार मांडले जात होते ते सुविचार बंद केले आणि मी मराठी भाषेत लावण्याच्या सूचना केल्यात आणि त्या पद्धतीने त्यांना निर्देश दिलेत. त्याचबरोबर रिक्षा चालक जे आहेत त्यांना सुद्धा मराठीतूनच जर लिहिता वाचता येत असेल तरच त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स द्यावं अशा सूचना सुद्धा मी माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि ठाणे महापालिका हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कुठली शाळा असा गलथानपणा करत असेल तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आता महापालिकेचे आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्या शाळेचं नाव काय आहे आणि त्याची माहिती घेऊन त्या संबंधित शाळेवर कारवाई करण्याच्या सूचना मी त्यांना आता देतो. तर शाळेचा पहिला दिवस सुरू असताना कालच परिवहन खात्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे जे एसटीचे पासेस आहेत विद्यार्थ्यांसाठी, ते बघा, एसटी महामंडळ नवीन नवीन संकल्पना मांडत असतात. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला हा एसटी डेपोमध्ये किंवा एसटी स्टँडमध्ये जाऊन लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. खरं तर जवळजवळ 66% सूट एसटी महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही देतो. 12वीचे विद्यार्थी जे आहे, विद्यार्थिनी, त्यांना मोफत सवलत आहे आणि त्याचबरोबर 33% फक्त त्यांच्याकडनं भाडं घेऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांना पासेस देत असतो. परंतु त्या पासेससाठी सुद्धा त्यांना एसटी स्टँडवर जावं लागतं. त्यामुळे आम्ही उपक्रम राबवला आहे. त्यांनी त्या ठिकाणी जायची गरजच नाही. शाळेने आम्हाला त्या विद्यार्थ्यांची नावं आणि विद्यार्थ्यांचं सगळं डिटेल द्यावं. आम्ही शाळेमध्येच पासेस त्यांना देऊ, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला आमच्याकडे पासेससाठी यायची गरज नसणार नाही. आणि ह्या आम्ही दिलेल्या ह्या संधीचं सगळ्या शाळांनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. आम्हाला त्यांच्या भावना सुद्धा कळवल्या. महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी रश्मी ठाकरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायची, अशा पद्धतीने आपल्या एक मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यातून आपलं काय भूमिका आहे? मला काय माहिती नाही बाबा. त्यांना काय कुठनं माहिती मिळाली की मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली या वर्षापासून प्रवेशोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम राज्यामध्ये विविध ठिकाणी महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळांमध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी मंत्री असतील, ज्या ठिकाणी आमदार असतील, ज्या ठिकाणी खासदार असतील,
सगळीकडे जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा हा कार्यक्रम आम्ही पहिला दिवस म्हणून आयोजित केलेला आहे आणि सगळीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. माझ्या मतदारसंघातील ही वर्तकनगरची शाळा आमच्या लहानपणापासून आम्ही बघितलेली असल्या कारणानं ह्या शाळेवर आमचं विशेष प्रेम आहे. शाळा क्रमांक 44. पूर्वीची पटसंख्या ही फार या ठिकाणी जास्त होती, परंतु आता पटसंख्या कमी झालेली आहे. फक्त 400 विद्यार्थी या शाळेत आहे आणि एकेकाळी 1800 ते 1900 विद्यार्थी या शाळेमध्ये होते. जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत त्या खाजगी शाळांमध्ये CBSE ICSE शाळांमध्ये शिक्षण घ्यायला जात असल्या कारणानं मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्याला प्राधान्य देण्यासाठी, मराठीला उत्तेजन देण्यासाठी मराठी शाळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रवेश घ्या. जेवढं काही सहकार्य राज्य शासनाच्या माध्यमातून करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करू अशी भूमिका आमच्या महायुती सरकारनं घेतलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा प्रवेशोत्सवाचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश असू द्या, गमबूट असू द्या, शालेय पोषण आहार असू द्या, त्याचबरोबर वह्या पुस्तकं जेवढे काही सहकार्य विद्यार्थ्यांना करता येईल तेवढी सहकार्य करण्याची भूमिका ही राज्य शासनाची आहे. विद्यार्थ्यांनी फक्त येऊन शाळेमध्ये शिक्षण घ्यावं, बाकी सर्व जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने उचलली. आजच मनसेने इंग्रजी माध्यम शाळेला भेट दिली. तिकडच्या पालकांचं म्हणणं आहे की मराठी भाषेला हे चुकीचं आहे. राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारे जर मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत असेल तर त्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रोडे होते, मी त्यांना ताबडतोब सूचना दिलेली आहे. अशा प्रकारे जर कोणी निढावलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची भूमिका सुद्धा ठाणे महापालिकेची किंवा राज्य शासनाची असेल. त्यामुळे त्या शाळेवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे आणि गरज पडली तर आमच्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी पाठवून आमच्या पद्धतीनं सुद्धा त्या शाळेला धडा शिकवण्याची भूमिका आमची राहील. सर, जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या वाढावी यासाठी गावखेड्यांमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्या आईवडिलांना घरफळ आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय जो आहे तो ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. कसं बघताय निर्णयाकडे? आणि बघा, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही भूमिका केली आहे की ग्रामविकास योजनेअंतर्गत यावर्षी जवळजवळ 30 लाख आम्ही गृहसंकुलं वितरित करणार आहोत. जे लाभार्थी आहेत त्यांना घरं देणार आहोत. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे आणि त्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ह्या आमच्या परिसरातील जनतेनं फक्त उद्योग व्यवसाय करावा, नोकरी करावी आणि घराची वगैरे काही ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी करायची गरज नाही. ज्याला घर नसेल त्याला बेघर होऊ देणार नाही. घर देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची असल्या कारणानं ही योजना जी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये राबवलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून 30 लाख घरं यावर्षी आम्ही देण्याचा आमचा मानस आहे. पुण्यातल्या पूल दुर्घटना नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्र कसला गेला, त्यामुळे विरोधक आता आरोप करतात सरकारची. सरकार हे प्रबोधित सरकार आहे असं खालच्या भाषेत. बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाळा आल्यानंतर काही ठिकाणची जमीन ही खचली जाते, काही थोड्याशा प्रमाणामध्ये लाद्या विटा ज्या आहेत ते निघाल्या जातात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच ठिकाणी आता परत बसवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणची अशी परिस्थिती होता कामा नये ह्या मताचं मी आहे. परंतु जर त्या भागातल्या इंजिनियर्सनी जर एवढा प्रकार घडल्यानंतर जर काळजी घेतली नसेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणं गरजेचं आहे. रश्मी ठाकरेवरती एकीकडे टीकावत असताना आता भरत गोगोलेंनी देखील काही गोष्टी बोलल्या. मात्र आता वसंत मोरे देखील काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत की भरत गोगोलेने अघोरी विद्या केलेली आहे. कशाप्रकारे अघोरी विद्या करतात हे देखील समोर आणले आहे. मला काही ह्या बाबतीत काही कल्पना नाही आहे आणि भरत गोगोलेने ह्या बाबतीतली माहिती कुठनं मिळाली याची सुद्धा मला माहिती नाही आहे. परंतु ज्या गोष्टीची माहिती नसेल त्या विषयावर मी बोलणं शक्यतो टाळतो. सर, तुळजाभवानीला भारत माता असं म्हटलं तर वावगं नाही असं पाळेकर पुजारी मंडळाने दावा केला आहे. मंदिर संस्थांच्या पत्रामुळे दोन्ही पुजारी मंडळामध्ये आमने सामने आलेले आहे. वाटतं नाही, हे योग्य नाही. बघा, तुळजाभवानी ही पूर्ण भारताची नाही पूर्ण जगाची माता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेनं भवानी तलवार दिली अशा मातेबद्दल ती भारत माता वगैरे असे विश्लेषण जोडणं पण योग्य नव्हे. तुळजाभवानी आहे. ह्या मातेचा आशीर्वाद सर्वसामान्य जनतेला गेल्या अनेक वर्षापासून आहे. माझी म्हणजे प्रचंड आस्था आणि माझं जे पालकमंत्री मी ज्या भागाचा आहे त्या भागामध्येच तुळजापूर आहे आणि त्यामुळे मी तुळजाभवानीचा निस्सीम भक्त आहे. परंतु तुळजाभवानीची तुलना अशी होता कामा नये किंवा कुठल्याही देवदेवतांची तुलना अशी होता कामा नये. भारत माता आहे, ती सगळ्यांना प्रिय आहे.
त्यामुळे अशी तुलना करता कामा नये. कुणीतरी कुणाच्या राजकीय फायद्यासाठी जर अशी तुलना केली असेल तर ते योग्य नाही. निश्चितपणे त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा करायला हवी. संजय राऊतांनी टीका केली आहे रवींद्र चव्हाणांवरती की 8 कोटी मंजूर करूनही काम का नाही पूर्ण झालं. 8 कोटींऐवजी 80,000 रुपये त्या ह्याच्यावरती लिहिण्यात पुलासंदर्भात इंद्रायणीवरचं पूल. नाही, ते इंद्रायणीवरच्या पुलामध्ये अतिशय म्हणजे दुर्घटना खरोखर काल दिवसभर त्या घटनेची हळहळ आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. आमचे गिरीश महाजन स्वतः जागेवर जाऊन पाहणी करत होते. 4 पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ते म्हणजे साधारण 92 साली बनवलेला तो पूल होता. म्हणजे 33 वर्षापूर्वीचा पूल अतिशय गंजलेला होता आणि ज्या पुलावरून माणसांना फक्त पायी चालावं अशी भूमिका असताना सुद्धा त्या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा जात होते आणि त्यामुळे ही 60 ते 70 लोक एकत्र जमली आणि मोटरसायकल सुद्धा त्यावरनं जात असल्यामुळे ती दुर्घटना घडलेली आहे. ते निश्चितच दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. परंतु अशा दुर्घटना घडल्यानंतर निदान त्याचं तरी राजकारण संजय राऊतांनी करता कामा नये. सर, बच्चू कडूंना अमरावती जिल्हा बँकेच्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे. सरकारविरुद्ध बोलू नये किंवा सरकारविरुद्ध आंदोलन करू नये यासाठी ही कारवाई त्यांच्या नाही, त्याची मला बिलकुल कल्पना नाही. परंतु मी बच्चू कडूंचं सुद्धा आभार व्यक्त करेन की मी स्वतः त्यांच्याबरोबर 2 दिवसापूर्वी बोललो होतो. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांच्याविषयी मी सांगितलं होतं की गेले 6 ते 7 दिवस ते जेवलेले नाही आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आधी संजय राठोड जे आमचे त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना पाठवलं. नंतर उदय सामंत जे आमचे उद्योग मंत्री आहेत त्यांना पाठवलं आणि उपोषणाची त्यांची सांगता केली. आज काही गोष्टी घडल्या असतील तर त्या निश्चितच दुःखदायक आहे. परंतु बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे साहेबांचं विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभार. विद्यार्थ्यांची गोड बातमी आहे. आता पासेससाठी त्यांना विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. खरं तर विद्यार्थ्यांकडून आम्ही 66.66% जे आहे ते विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देतो. म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवास करत असताना त्यांना फक्त 33.33% शुल्क हे एस टी महामंडळाकडे भरावे लागतं. त्याचबरोबर 12वीच्या वरचे जे विद्यार्थी आहे त्यांना मोफत प्रवास सुद्धा एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिला जातो. परंतु दरवेळेस आम्ही बघितलं की विद्यार्थी बिचारे लाईनीमध्ये उभे राहून पासेस काढायसाठी आपला शैक्षणिक वेळ जो आहे तो खर्च करत होते. त्यामुळे शाळा चालकांनी आणि आम्हाला ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी त्याचे पासेस पाहिजे त्याचे पैसे आणि त्यांचं पूर्ण डिटेल त्या विद्यार्थ्याचं जर दिलं तर आम्ही ते पासेस जे आहे ते शाळेतच पाठवू, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो वेळ आहे तो वाया जाणार नाही. त्यांना अभ्यासाला अजून जास्त वेळ मिळेल. शेवटी एक वेगळा प्रश्न आहे. पाऊस आहे मोठ्या प्रमाणात, रेल्वे ठप्प होतात. परिवहन मंत्री म्हणून जर बसेसची गरज लागली आजूबाजूच्या रेल्वे परिसरात बसेसची सोय रिक्षावाल्यांची मजुरी वाढते. त्यामुळे नाही, बघा, शेवटी ते आमचं कर्तव्य आहे. एस टी महामंडळ मोठं आहे. 1 लाख या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहेत. 15,000पेक्षा आमच्या जास्त स्वतःच्या बसेस आहेत. परंतु राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेस संकटाला सामोरं जावं लागतं राज्याला या पावसामुळे किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे, त्यावेळेस एस टी महामंडळ सगळ्यात आधी पुढे जातं. आताही जर काही असं प्रसंग घडू नये पण जर घडले तर एस टी महामंडळ मात्र सर्वात पुढे असेल अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी आधीच घेतली. सर, पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी बसस्थानकं जे आहेत ते लिकेजचं प्रमाण आपण दोघं मिळून जाऊन बघू आणि नंतर त्याच्यावर कार्यवाही करू.